तर एमपीएससी परीक्षेच्या पेपरफुटीची व्याप्ती वाढण्याची आता शक्यता आहे, कारण 22 मार्चला झालेल्या परीक्षेच्या 2-3 दिवस आधीच पेपर फुटल्याचा अर्थातच गुन्हे शाखेच्या तपासातून निष्पन्न झालाय। 22 जुलैला जाहीर झालेल्या 488 जणांच्या अंतरिम गुणवत्ता यादीमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांना 200 पैकी 120 पर्यंतच मजल मारता आली आहे। तर 120 पेक्षा अधिक गुण मिळवून वरचा क्रमांक मिळवणारे असेही काही विद्यार्थी आहेत ज्यांची अगदी काही महिन्यांपूर्वीच झालेल्या इतर स्पर्धा परीक्षांमधील कामगिरी ही अगदी सामान्य होती आणि त्यांचा क्रमांकही हजारांमध्ये होता। एमपीएससीच्या औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात कारवाईला वेग आलाय। गुन्हे शाखेने आतापर्यंत 6 आरोपींना अटक केली आहे। यामध्ये एमपीएससी अधिकाऱ्यांसह प्रश्नपत्रिका मिळवणाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे। या प्रकरणातील ऋतुजा पाटील आणि मयूर ठाकरे या 2 आरोपींचा शोध सुरू आहे। ऋतुजा पाटीलसाठी तिचे वडील अमृत पाटील यांनी पेपर विकत घेतला, तर मयूर ठाकरे हा क्लास चालक प्रवीण पाटील आणि अमृत पाटील यांच्यातील दुवा आहे। तसंच अधिकाऱ्यांमध्ये पेपरफुटीसाठी 12 लाखांचा व्यवहार झाला असंही बोललं जात आहे। दरम्यान ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्या प्रेमसंबंधातनं या पेपरफुटीचा उलगडा झाल्याची माहिती समोर येते। नेमकी ही पेपरफुटी कशी घडली ते आपण पाहतोय। अमृत पाटीलनं मुलगी ऋतुजासाठी पेपर फोडला। प्रवीण पाटील या मध्यस्थाच्या मार्फतच पेपरफुटी झाली।